brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत HDFC बँकबद्दल. तुम्हाला माहीतच आहे की HDFC बँकचे पार्ट टाइम चेअरमॅन अतनू चक्रवर्ती यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे एकूणच खळबळ माजली आहे आणि ही खळबळ माजण्याचं कारण असं आहे की त्यांनी आपला जो राजीनामा दिला आहे त्यात त्यांनी बँकेचं जे कामकाज आहे त्याच्यावरतीच त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यानंतर शेअर बाजारमध्ये HDFC बँकचे जे शेअर आहेत ते 52 वीक लो आहे, म्हणजे त्यांनी नीचांक गाठला आहे गेल्या आठवड्यामध्ये. तर हे सगळं झाल्यानंतर बँकचं म्हणणं होतं, RBIचं म्हणणं होतं, आणि बँकेत सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करायची गरज नाही आहे. मात्र तरी जे प्रश्न उपस्थित झालेले आहे त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही आहे. तर आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ॲक्च्युअली स्टोरी काय आहे HDFC बँकची. बघा, HDFC बँक देशातलं सगळ्यात मोठं प्रायव्हेट बँक आहे. 12 कोटी, बरोबर ऐका तुम्ही, 12 कोटी लोकांचं डिपॉझिट या बँकेत आहे आणि या डिपॉझिटचा आकडा जवळपास 28 लाख कोटी रुपये एवढं इथे डिपॉझिट लोकांचं ठेवलेलं आहे. तर यामुळे जेव्हा अशा इतक्या मोठ्या बँकच्या चेअरमननी राजीनामा दिला, प्रश्न उपस्थित केले, तर त्याच्यामुळे खळबळ माजणं हे स्वाभाविकच आहे. पण हे सगळं प्रकरण समजून घेण्याच्या पूर्वी पहिले हे समजून घेऊया आपण की HDFCचं स्टोरी काय आहे. तर बघा, तुम्हाला चर्चगेटमध्ये मुंबईत माहिती असेल HDFCचं ऑफिस आहे, हेडक्वार्टर आहे. HDFC म्हणजे जे ओरिजिनल HDFC होतं. ओरिजिनल HDFC 1977 साली H.T. पारिख यांनी याची स्थापना केली होती, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. पारिख साहेबांचा त्याच्यात शेअर फार कमी होता. मुख्यरीत्या त्यात ICICI, इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, वर्ल्ड बँक अशा लोकांचा शेअर होता. आणि या कंपनीचा उद्देश असा होता की त्या काळामध्ये होम लोन मिळणं हे कठीण असायचं, तर HDFC हे होम लोन देणारी कंपनी म्हणून सुरू झाली 1977 साली. 1991 साली जेव्हा देशात इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं किंवा आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याचे दार आपण उघडलं परत, तर त्याच क्रमामध्ये 1994 साली HDFC बँक ही एक प्रायव्हेट बँक, अशीच त्याच काळात ICICI बँक, IDBI बँक असे वेगवेगळे प्रायव्हेट बँक सुरू झाले. त्यातलं एक होतं HDFC बँक. तर HDFC बँक आणि ओरिजिनल HDFC ह्या दोघांचा कारभार चांगला चालला, त्यांची खूप विश्वसनीयता आहे, ते चालू होतं. तर हे जे HDFC या ज्या कंपनी आहे, पहिले जी ओरिजिनल HDFC होती ती मोठा भाऊ होती आणि HDFC बँक लहान भाऊ. मात्र 30 वर्षामध्ये HDFC बँक जी आहे ती खूप मोठी झाली आणि मग कालांतराने 2023 साली HDFC आणि HDFC बँक यांचा विलय करण्यात आला. तर ही कंपनी कुणा एका माणसाची नाही आहे, कुणा एका प्रमोटरची नाही आहे. पारिख फॅमिलीनी सुरुवात जरूर केली होती, पण त्यांचे जे शेअर आहे ते फार नाममात्र आहेत तिथे. तर ही कंपनी एक आयडियल कंपनी म्हणून ओळखली जाते, कारण जे प्रोफेशनल्स आहेत ते प्रोफेशनल या कंपनीला रन करतात, चालवतात. तर याच क्रमामध्ये वेगवेगळे गेल्या 25 वर्षात वेगवेगळे ब्युरोक्रॅट्स जे रिटायर झालेले आहेत, रिझर्व्ह बँकचे डेप्टी गव्हर्नर, त्या लोकांना HDFC बँकचं चेअरपर्सन किंवा चेअरमॅन करण्यात आलं होतं. 2021 साली अतनू चक्रवर्ती हे गृहस्थ मोठे ब्युरोक्रॅट्स आहे. हे गुजरात कॅडरचे IAS ऑफिसर आहे. केंद्र सरकारमध्ये जे वित्त खातं आहे त्याचे ते सेक्रेटरी होते, ते रिटायर झाले. 2021 साली त्यांना HDFC बँकचं पार्ट टाइम चेअरमॅन नेमण्यात आलं. पहिला टर्म व्यवस्थित चालला, दुसरा टर्म सुद्धा 2024 मध्ये सुरू झाला आणि हा 2027 मध्ये संपणार होता.
मात्र याच दरम्यान गेल्या आठवड्यात त्यांनी एक पत्र लिहून जाहीर केलं की मी राजीनामा देत आहे. राजीनामा देण्यापर्यंत तर ठीक होतं. त्या राजीनामाचं जे पत्र दिलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की बँकेचं जे कामकाज आहे ते माझे जे एथिक्स आहे किंवा माझे जे व्हॅल्यूज आहे त्याच्याशी माझं पटत नाही. तर याच्याचमुळे हे जे दोन शब्द एथिक्स आणि व्हॅल्यू बँकेच्या कामामध्ये जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामुळे एकूणच खळबळ माजली. अर्थात जे रिझर्व्ह बँक आहे जे की त्याचं एक काम जे बँकिंग सेक्टर त्याचं रेग्युलेटर आहे त्यांनी पण सांगितलं की त्यांनी बँकेत सगळं आलबेलं आहे, सगळं चांगलं आहे. HDFC बँकने लगेच एक नवीन चेअरमॅन नेमला की मिस्त्री यांना. त्यांनी पण सांगितलं की बँकेत काळजी करायची गरज नाही आहे. मग चक्रवर्ती पण म्हणाले की नाही सगळं ठीक आहे. असे काही मी माझा म्हणण्याचा उद्देश असा नव्हता की बँकेत काही गडबड आहे. हे सगळं चालत असताना शेअर बाजारामध्ये रिॲक्शन होत असताना शुक्रवारी परत एकदा एक मोठी बातमी आली HDFCची. शेअर बाजार बंद झाला होता. त्याच्यानंतर HDFC बँकने आपले 3 मोठे अधिकारी अगदी जे ब्रांच हेड आहे ग्रुप ब्रांच हेड त्यांनाही काढून टाकलं. असे 3 अधिकारी होते दुबईमध्ये बहरीनमध्ये काम करणारे आणि हे जे म्हटलं की ग्रुप ब्रांच हेड त्यांना काढलं. तर कारण असं आहे की यांच्यावरती आरोप असा होता की मिस सेलिंग केलं HDFC बँकने. मिस सेलिंग म्हणजे काय केलं की दुबई आणि बहरीनमध्ये जे ग्राहक होते HDFC बँके त्यांना AT1 असे बॉन्ड विकण्यात आले. त्यांना सांगितलं हे खूप सुरक्षित आहे, अगदी जसं FD असते तसेच सेफ आहे. तर त्यांनी घेतले. मात्र हे जे बॉन्ड होते ते मुळात जे क्रेडिट स्विस बँक आहे त्याच्या म्हणजे त्याला गिरवी ठेवा म्हणून त्याला गहाण ठेवून त्याच्या अगेन्स्ट ते बॉन्ड होते. आणि हे बँक जेव्हा 2023 साली कोसळलं तर या बॉन्डची व्हॅल्यू जी जसं सांगितलं होतं की हे FD सारखं आहे त्याची व्हॅल्यू झाली 0. तर जे ग्राहक HDFC बँकचे होते त्यांची जी रक्कम होती आता त्याचा अजून खुलासा झाला नाही ती किती रक्कम बुडाली, मात्र काही 1 कोटींची रक्कम नक्कीच बुडाली. तर त्याच्यानंतर बँकेची चौकशी चालू होती वर्षभरापासून आणि मग ही शुक्रवारी कारवाई करण्यात आली. मात्र हे लक्षात घेण्यासारखं आहे कारवाई झाली जेव्हा चेअरमॅन साहेबांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर ही कारवाई झाली आहे. तर हे जे अशा ज्या 2 घटना झाल्या एक राजीनामानंतर ह्या अधिकाऱ्यांना काढलं त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. रिझर्व्ह बँकनी HDFC सारख्या बँकेला एका स्पेशल कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. त्याच्यावरती त्यांचं विशेष लक्ष असतं कारण हा बँक जर कधी फेल झाला किंवा हे बुडालं बँक तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर HDFCचं म्हणणं असं आहे रिझर्व्ह बँकचं असं म्हणणं आहे की इथे काहीही आम्हाला गैर दिसत नाही आहे आणि जे आकडे पण आहे ते HDFC बँकचे ते याची गवाही देतात आहे. बघा 3 आकडे तुम्हाला सांगतो. पहिला आकडा बँक प्रॉफिटेबल आहे आणि भक्कम प्रॉफिटेबल आहे. 60 ते 70 हजार कोटी वर्षाचं त्याचं प्रॉफिट आहे या बँकेचं. दुसरा एक असतो कॅपिटल एडिक्वेसी रेशो. म्हणजे काय म्हणजे जेव्हा HDFC बँक 100 रुपये कोणाला कर्ज देते तर त्यांच्याकडे 20 रुपये बफर आहे. रिझर्व्ह बँक म्हणतो की तुमच्याकडे 12 रुपये असले पाहिजे पण HDFCकडे जास्त बफर आहे 20 रुपयांचा. आणि हा 20 रुपयाचा जो बफर आहे हा काही डिपॉझिटर्सचा पैसा नाही आहे. हा बँकेचं आपलं कॅपिटल आहे आपलं भांडवल आहे. त्याच्यामुळे एकदम सेफ आहे. हे झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट बघतात आपण बँकमध्ये की NPA किती. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे बुडीत कर्ज किती आहे. तर 100 रुपये जेव्हा HDFC बँक लोन देतं तर त्यांचा फक्त 40 पैसेच बुडालेत. इतर बँकेच्या केसमध्ये हे 1, 2, 3 रुपयापर्यंत पण आकडा जातो. त्यामुळे याही पॅरामीटरमध्ये HDFC चांगलं आहे. तर जर आपण HDFCची हेल्थ बघितलं तर ती हेल्थ बाहेरून जी आपल्याला जर म्हणतात त्याला ब्लड रिपोर्ट जी आहे तर चांगली दिसते. पण प्रश्न असा आहे मग एवढी प्रश्न का उपस्थित होतात. तर हे प्रश्न उपस्थित होण्यामुळेच एक कारण आहे की शेअर बाजारमध्ये HDFC बँकचे शेअर खाली गेलेत. बघा शेअर स्वस्त आहे महाग आहे त्याला कॅल्क्युलेट करायचा एक फॉर्म्युला असतो PE रेशो. म्हणजे कंपनीचा आज किती प्रॉफिट आहे आणि त्याच्या किती गुण्यानी त्याचा भाव आहे. तर गेल्या 5 वर्षाचं जर आपण ॲव्हरेज बघितलं तर HDFC बँकचं जे प्रॉफिट टू अर्न म्हणजे त्याचा जो रेशो आहे म्हणजे जे शेअरचे भाव वर्सेस त्याचं प्रॉफिट ते 25 ते 27 गुणे होतं. हे मी 5 वर्षाचं ॲव्हरेज सांगतोय. मात्र शुक्रवारी जेव्हा बाजारात HDFC बँकचा शेअर क्लोज झाला
त्यावेळी ते होतं 17 ते 18 गुणे, म्हणजे खूपच स्वस्त आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या ॲव्हरेजपेक्षाही 5 वर्षाच्या ॲव्हरेजपेक्षाही त्याचा जो PE रेशो आहे तो कमी आहे, म्हणजे हा शेअर स्वस्त आहे. हा शेअर जर इतका स्वस्त आहे, इतका ब्लू चिप आहे, तरी लोक त्याच्यात हात घालायला तयार नाही आहे. याचं कारण असं आहे की जे चेअरमॅन साहेब आहे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं अजूनही पूर्णपणे उत्तर मिळालं नाही आहे, आणि जोपर्यंत ते उत्तर मिळणार नाही तोपर्यंत लोक पैसा लावायला HDFC बँकमध्ये घाबरतील. तर आज पैसा पाणीमध्ये माझ्याकडनं एवढंच. मी इथेच थांबतो. तुमचे जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. माझा प्रयत्न असेल त्याचं उत्तर देण्याचा. एकदा पुन्हा तुमचे सगळ्यांचे आभार. नमस्कार.